बघू शकता मित्रांनो, विशाळगडावरून हा जाण्यासाठी पायरीचा मार्गसुद्धा आहे. हा पायरी मार्गसुद्धा आहे हा शिवकालीन. आणि हा आता नवीन बनवलेला हा पूल आणि हा परिसर खूपच खोलगडी आहे मित्रांनो. या बाजूने रामनक्ष इकडे सुद्धा बघू शकता. पुढे धरण आहे, हे धरण बघू शकता. पायऱ्या नवीन पायऱ्या केल्या आहेत, जुन्या पायऱ्या आणि बुरुज कोसळलेला दिसतो आपल्याला. मित्रांनो, विशाळगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 1130 मीटर उंचीचा आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर, तसेच आंबा घाट, अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील शाहूवाडी तालुक्यात आहे. किल्ले विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या व किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचे कवच लाभलेलं आहे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेला या किल्ल्याची आजची अवस्था उद्विग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. मित्रांनो, आपण बघू शकता पाठीमागे या दरवाजाचं नाव आहे मुंडा दरवाजा. आणि हा भव्य दिव्य असा दरवाजा आणि भगवा ध्वज पडताना दिसतोय. मित्रांनो, नवीन वर्षाच्या सर्वप्रथम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त मी आणि हा छोटा मुळा नक्ष आरुष पहिल्यांदाच विशाळगडावर आलेलं आहे. आणि विशाळगडाचा इतिहास म्हणजे या किल्ल्याला तिचं नाव खेळण्यात केलं परंतु 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी घेतला. आणि या किल्ल्याचं अनेक किल्ले येतात. आणि कोल्हापूरपासून सुमारे 76 किलोमीटर असलेला किल्ला प्रचंड हवा असल्यामुळे मित्रांनो थोडासा आवाज क्लिअर येत नसेल, परंतु समजून घ्या, सह्याद्री हा असाच असतो, सुसाट वारा. मित्रांनो, विशाळगडामध्ये तो मित्रांनो, असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पावनखिंडकडून विशाळगडाकडे इथं पोहोचले, ते 5 बार करण्यात आले होते. आणि असं वाटतं की हीच तोफ ती असावी. इसवी सन 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यांची दुरुस्ती केली. इसवी सन 1660 मध्ये क्षितिज जोहरने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला होता.
छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा गडावर होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप जात असताना घोडखिंडीत पाठलाग करत असलेल्या क्षितिजोरच्या सैन्य आणि बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यात लढाई झाली. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे धारातीर्थ पडले. या स्वराज्यनिष्ठ वीरांची समाधी विशाळगडावर आहे. मराठ्यांच्या धामधुमीच्या काळात काही काळासाठी हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1707 महाराणी ताराराणींनी विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड हा करवीरकरांच्या ताब्यात होता. या गडावरून पंतप्रतिनिधी विशाळगड जहागीरांचा कारभार सांभाळत होते. गडावर भगवंतेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर, वाघजाई मंदिर, अहिल्याबाई समाधी, मुंडा दरवाजा, तटबंदी तसेच मराठा कालखंडात बांधली गेलेली मंदिरे, विहिरी, तळी, पंतप्रतिनिधीचे निवासस्थान इत्यादी प्राचीन वस्तू बघाव्यास मिळतात. इकडे अमृतेश्वर मंदिर, पाण्याची टाकी, शिवकालीन दगडी पूल, बाजीप्रभू देशपांडेची समाधी, फुलाजी प्रभू देशपांडे समाधी, हनुमान मंदिर, भगवंतेश्वर मंदिर आणि पंतप्रतिनिधीवाडा. इकडे जायचं आपल्याला. चलो बघू शकता हे मंदिर आणि इकडेच पुढे समाधी आहे. चला लेट्स गो. चल पुढे चल. मग आपला छोटा मावळा किल्ले विशाळगडावरती नको आहे का? बघू शकता मित्रांनो, फायनली आपण अमृतेश्वर मंदिर तिथे पोहोचलेलं आहे. पाणी मागे दाखवून पाणी बघू शकता. अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो. आणि कॅमेरामॅन नक्ष आहे का? नक्ष बघू शकता. लहान मुलांसाठी थोडासा अवघड रस्ता आहे, परंतु हळूहळू हळूहळू मित्रांनो माझा छोटा मुलगा नक्ष आणि सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर ही समाधी बघू शकता. नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांड्यांची असं यावं लागतं उतरून. फायनली आपण विशाळगडावरच्या समाधी बघू शकता. फुलाजी देशपांडे.
हाय कर. श्री शिवाजी महाराज की हर हर महादेव. हा, चल बघू शकता किल्ले विशाळगड. ओ ओ चलो चलो और जय भवानी. इकडे इकडे. हा बघा विशाळगडावरील पूल आणि विशाळगडावरून दिसणारा हा आंबा घाट परिसर. मानोली अभयारण्य आंबा घाट. फायनल मित्रांनो विशाळगड किल्ला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो विशाळगड किल्ला हा कोल्हापूरपासून 76 किलोमीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्यावरती मी राम मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमृतेश्वर मंदिर, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, नरवीर फुलाजी देशपांडे यांची समाधी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या किल्ल्यावरचा मेन मुंडा दरवाजा हा अतिशय सुंदर आहे आणि अतिशय सुंदर किल्ला बघण्यासाठी तुम्ही नक्की या किल्ल्याला व्हिजिट करा. मित्रांनो हा किल्ला जवळजवळ समुद्र सपाटीपासून 1130 मीटर उंचीचा किल्ला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. फायनली नकुनी मासा घेतलेली आहे आणि लिंबूचा ते छान थंड टर्फी थकल्यामुळे माझा पितो. काय पितो रे? काय बघितलं आपण आज? कोणता किल्ला? हा, कसा वाटला? अरे वा. परत यायचं?